देशभरामध्ये होत असलेल्या मतचोरीचे आरोप करत काँग्रेसच्या वतीनं आज देशाच्या राजधानीमध्ये मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वोट चोर गद्दी छोड असं म्हणत रामलीला मैदानावरती काँग्रेसकडनं रॅली काढली जाणार आहे। या रॅलीमध्ये महाराष्ट्रातील सगळे प्रमुख नेते खासदार देखील उपस्थित असणार। श्यामकुमार बर्वे आहेत माझ्यासोबत। बर्वे साहेब, आज राहुलजींच्या नेतृत्वामध्ये ही रॅली होती। मल्लिकार्जुन खरगे असणार आणि देशभरातील सगळे काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित असतील। नक्कीच आज रामलीला मैदानावर पूर्ण देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते नेते सर्व लोक उपस्थित राहणार आहे, जेणेकरून ज्याप्रमाणे SIR मध्ये आज चर्चामध्ये आपण बघितलं असेल की कशा प्रकारे सरकार बॅकफूटवर होती आणि इलेक्शन कमिशन कोणत्याही पद्धतीचे उत्तर देत नाही, आणि त्याचमुळे आज ही महारॅली करण्यात येत आहे। आणि हा महारॅलीच्या माध्यमातून आमच्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की आम्हाला वोट चोरी थांबवायची आहे आणि इलेक्शन कमिशनला भाग पाडायचे आहे का त्यांनी जे SIR आणलेलं आहे त्याच्यात निष्पक्षपणे कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही व्यक्तीला न डावळता निष्पक्ष निर्णय घ्यायला पाहिजे, म्हणून ही रॅली करण्यात येत आहे। ही रॅली होती, ह्या रॅलीचं नाव खूप चांगलं आहे, वोट चोर गद्दी छोड। पण हा नारा जो सगळ्यात पहिला लोकसभेमध्ये दिला होता तो तुम्ही दिलेला आहे आणि त्याच नाऱ्याच्या नावाने आज रॅली होती। नक्कीच आम्ही परवा दिवशी आमच्या सर्व सांसदांची मीटिंग सन्माननीय आमचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीजींनी ज्यावेळेस घेतली त्यावेळेस त्यांनी पुन्हा त्यावेळेस मला सन्मानित करण्यात आलं तिथं, आणि त्यांनी मला बेस्ट ऑफ लक दिला की अशा प्रकारचे नारा दिला, ज्या नाऱ्याला घेऊन आमच्या AICC पूर्ण पार्टी आज त्या देश पातळीवर एक कार्यक्रम होत आहे। तर मला स्वतःला खरंच खूप गर्वान्वित वाटत आहे आणि अभिमान वाटत आहे की मी माझ्या पक्षाला हा नारा देऊ शकलो। आणि हा नारा देते वेळेस फक्त एकच डोक्यात होतं की कशा प्रकारे हे वोट चोरी करत आहे, कारण की कामठी हा मतदारसंघ आपल्याला माहिती आहे की कामठी सर्वप्रथम जर राहुलजीने कोणता विषय घेतला तर कामठी घेतला, आणि त्या कामठीमध्ये ज्याप्रमाणे चोरी झालेली आहे ते माझ्या लक्षात माझ्या जवळचा विषय असल्यामुळे मला ते माहिती होतं, आणि तिथूनच तो नारा उत्पन्न झाला कामठीपासूनच की जे वोट चोरीपासून तुम्ही जे गद्दी मिळवलेली आहे ते सोडायला पाहिजे। आणि तिथंच आम्ही असं बोलताच 2-4 नारे बनवले आणि त्याच्यामधील मधलाच हा वोट चोर गद्दी छोड हा नारा तयार झाला। आणि तो लोकसभेत ज्यावेळेस दिला तो एकाच दिवसात असा प्रचलित झाला। तर आपण बघितलं असेल ज्या दिवशी 300 सांसद आम्ही अरेस्ट आम्हाला करणार त्या दिवशी फक्त वोट चोर गद्दी छोड हाच नारा चालत होता। त्यामुळे हा नारा एवढ्या लवकर सर्वांनी उचलला आणि सर्वांना असा आपलासा वाटत आहे, कारण की ज्याप्रमाणे वोट चोरी प्रकार प्रत्येक राज्यात होत आहे, जिथे तिथे निवडणूक होत आहे, महानगरपालिकेची निवडणूक आहे आता होत आहे किंवा लोकल बॉडीची निवडणूक होत आहे, सर्व ठिकाणी हा नारा चालत आहे। तुम्हाला अपेक्षा होती की हा नारा इतका लोकप्रिय होईल? आणि पहिला प्रश्न तर आहे की विचार काय होता तुमच्या मनामध्ये तेव्हा हा नारा दिला तेव्हा? मी आपल्याला आत्ता सांगितलं कामठी मध्ये ज्याप्रमाणे आमच्यासोबत वोट चोरी झाली आणि तो प्रकरण आम्ही बघितलं का वोट चोरी करून हे निवडणूक जिंकलेले आहे, तिथूनच तो नाराची उत्पत्ती झालेली आहे। आणि हे जे गद्दीवर बसलेले आहे म्हणजे आपल्या मराठीमध्ये जसं खुर्चीवर बसलेले आहे, तर आम्ही आपला एक नारा आहे की ह्या सरकारच्या करायचं का खाली डोकं वर पाय वगैरे ह्या टाईपचं आम्ही नारा तयार करत असतो नेहमी। तर तसंच हा नारा आम्ही तयार केला आणि अधिवेशनामध्येच एकदम अचानकच तयार झाला आणि ते आम्ही दिलं आणि ते घोषणा देतावर सर्व सांसद, आणि मग ते त्यांना मग तमिळचे सांसद असो किंवा साऊथचे असो किंवा मग उत्तर भारतीय असो, सर्वांनीच तो नारा उचलला आणि सर्वांनीच तो नाऱ्याला घेतला आणि त्यामुळे तो प्रचलित झाला। मला पण असे एवढं प्रचलित होईल आणि काँग्रेस पार्टी त्याच्यावर राष्ट्रीय लेवलवर त्याला घेऊन जाणार हे तर अपेक्षित नव्हतंच, पण ते राहुलजीने घेतलं आणि खरगेजीने घेतलं। विशेष करून केसीजीने खूप आणि त्याला हे दिलं आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी केसीजी सांगतात की हा नाऱ्याचा जनक श्यामकुमार बर्वे आहे आणि प्रत्येक ठिकाणी मला उभं करून ते सन्मानित करतात, त्याबद्दल मी पार्टीचा खूप आभारी आहे। बिहारच्या निवडणुकीमध्ये देखील बिहारच्या निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळेस मतचोरीच्या विरोधात राहुल गांधींनी यात्रा काढली होती, तेजस्वी यादव आणि राहुल गांधींनी, त्यावेळेस पण त्यांनी हा नारा जोरदारपणे दिलेला होता। त्यावेळेस त्याच्यावर पूर्ण बिहार भ्रमणच केलं त्यांनी का वोट चोर गद्दी छोड हाच कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुलजी, तेजस्वीजी आणि सर्व अलायन्सेस जेवढे तिथं होते सर्वांनी रॅलीज केली होती आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी हा कार्यक्रम केला होता। तिथं पण मी 1-2 ठिकाणी मुजफ्फर वगैरे मध्ये मी गेलेलो होतो आणि खूप लोकांचा प्रतिसाद आहे। ठीक आहे, निवडणूक हारो जिंको तो वेगळा भाग आहे, पण आज हा नाऱ्याच्या माध्यमातून कुठं ना कुठं इलेक्शन कमिशन आणि भारतीय जनता पार्टी बॅकफूटवर दिसत आहे। आपण बघितलं असेल SIRच्या चर्चेवर त्यांना उत्तर देता नाही आलं, संसदमध्ये नाही दिलं आणि इलेक्शन कमिशनला साला हा शब्द त्यांना वापरावा लागला, म्हणजेच किती बॅकफूटवर आणि किती घाबरलेले आहे ह्या नाऱ्यामुळे। ज्याप्रमाणे एकदा इंदिराजी करता एक नारा दिला होता का आधी रोटी खाएंगे और इंदिरा जी को लाएंगे,
त्याच नाऱ्याच्या याच्यावर हा नारा समोर चालत आहे आणि ह्याच नाऱ्यामुळे देशात परिवर्तन घडेल असं मला अपेक्षित आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. आज रामलीला मैदानावरती रॅली होते. राहुलजींसह इतर प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. अपेक्षा आहे या रॅलीच्या नंतर तरी देशभरामध्ये जे तुम्ही आरोप करताय मतचोरी होती ती मतचोरी थांबेल? नक्की आम्ही मतचोरीच्या जे आरोप केले फक्त आरोप नसून त्याचे प्रूफ दिलेले आहे, त्याचे पुरावे दिलेले आहे. मग ते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी केलेला चोरी आहे आणि त्यामुळे त्यांना घाबरलेले आहे. आणि हा विषय आम्ही देशभरात याच्यासाठी जातो येणारे जे निवडणूक आहे आम्हाला लढायच्या आहे आणि लढायच्या कोणासोबत आहे तर इलेक्शन कमिशन सोबत आम्ही भारतीय जनता पार्टी आणि या सत्ताधाऱ्यांनी सर्व व्यवस्था आपल्या हाती पकडलेली आहे आणि त्या त्यांच्या हातातून व्यवस्था काढून न्यायसंगत निवडणूक झाल्या पाहिजे याकरता आमचे प्रयत्न आहे. आणि ते निवडणूक हारो जिंको आम्ही कुठेही थांबणार नाही, घाबरणार नाही आणि जोपर्यंत आम्ही न्याय मिळवून देणार नाही आमच्या जनतेला तोपर्यंत आम्ही लढणार आहोत. हाच आजच्या रॅलीमधून आम्ही सर्वांना मेसेज देणार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे होते, ज्यांनी ओट चोर गद्दी छोड हा नारा दिला. तो नारा याच श्यामकुमार बर्वे यांनी दिलेला होता आणि त्यांच्या नाऱ्याची पुढे जाऊन आज देश पातळीवरती चर्चा होते आणि त्याच नाराला घेऊन आज काँग्रेस रामलीला मैदानावरती मोठं आंदोलन करते. अपेक्षा नव्हती हा नारा इतका मोठा होईल असं म्हणत असतानाच वरिष्ठांनी शाबासकी दिली. अशा पद्धतीने देखील एक कौतुकाची थाप वरिष्ठांनी दिली आणि म्हणून त्याचा आनंद आहे. अशा पद्धतीने देखील प्रतिक्रिया खासदार श्यामकुमार बर्वे यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.